आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स. जर तुम्ही लोकांनी माझी मागची व्हिडिओ बघितली नसेल तर प्लीज जाऊन बघा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो ॲडजेक्टिव्स. ॲडजेक्टिव्स म्हणजे असतात विशेषण आणि आज आपण शिकणार आहोत अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट. साध्या भाषेत बोलायला गेलो तर विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे. जर तुम्ही इंग्लिशमध्ये एक गोष्ट बोलू शकता तर मग अपोजिट वर्ड यूज करून दुसरंही बोलू शकता. खूप सिंपल आहे. मला खूप भूक लागली आहे. आय ॲम हंग्री. हंग्री. मला खूप ताण लागली आहे. आय ॲम थर्स्टी. थर्स्टी. आता मी तुम्हाला नवीन सेंटेन्स विचारतो. मी खूप खुश आहे. आय ॲम व्हेरी हॅपी. हॅपी म्हणजे खुश. हो. मी दुःखी आहे. आय ॲम सॅड. सॅड म्हणजे दुःखी. हो हो हो, म्हणजे तू काय जास्त चेंज नाही केली आहे. अजिबात नाही. इंग्लिशमध्ये पण हेच आहे. आता तुम्ही बघितलं की सेंटेन्स वेगळे वेगळे होते पण त्याला इंग्लिशमध्ये बोलण्याची पद्धत एकसारखीच होती. आपण फक्त एका वर्डला रिप्लेस करून एक नवीन सेंटेन्स बनवला आहे. यू कॅन स्पीक फास्ट. यू कॅन स्पीक स्लो. आता या दोन्ही सेंटेन्सेसमध्ये आपण फक्त फास्टला स्लोशी रिप्लेस केलं आहे. इट्स फ्रायडे टुडे. आज फ्रायडे होता. इट वॉज फ्रायडे यस्टरडे. काल फ्रायडे होता. आता ही आहे रिप्लेसमेंटची ट्रिक. फक्त तुम्हाला अपोजिट वर्ड्स माहिती असले पाहिजे. लेट्स मेक सेंटेन्सेस. चला सेंटेन्सेस बनवूया. फर्स्ट सेंटेन्स. यू कॅन सी लाईट एव्हरीवेअर. तुम्ही सगळीकडे उजेड बघू शकता. यू कॅन सी डार्कनेस एव्हरीवेअर. तुम्ही सगळीकडे अंधार बघू शकता. सो स्टुडंट्स, increase your vocabularies and use more and more opposite words to improve your English. डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही अपोजिट वर्ड्स प्रॅक्टिस करा. सो स्टुडंट्स, तुम्ही आज पाहिलं की कसं एका वर्डला रिप्लेस करून तुम्ही एक नवीन सेंटेन्स बनवू शकता. होप आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे जुने व्हिडिओज पण बघा. मग तुम्हाला अजून प्रॅक्टिस होईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.